तर मित्रांनो, आपण दर्शन घेतलं त्र्यंबकेश्वर आणि हे मंदिर इकडूनच आम्ही आलो बघा. इकडून ही लाईन होती, हे बघा इथून लाईन लावलेली आहे. इथूनच लाईन लावून आम्ही इकडे आलो आणि हे मंदिरचा बाहेरचा परिसर. सो आपण आता दर्शन घेतलंय आणि आता निघायचंय घरी जायला डायरेक्ट. हा आमचा काल आम्ही रूम घेतलेला आणि इथे हे बाईक पार्क केलेलं होते. असा रूम बघू शकता. तयारी झालेली आमची. आता आम्ही जातोय त्र्यंबकेश्वरला. तर मित्रांनो, काल आपण हे इथं रॉयल पॅलेस लॉजिंग इथं स्टे केलेला. तर आता स्टोरी अशी आहे की ॲक्च्युली काय माहिती आहे, काल आम्ही सापुतारा एक्सप्लोअर केलं. त्यानंतर हदगडला नाही गेलो, हदगडला जाणार होतो आणि त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ शूटिंग नाही केलं कारण आम्ही दुपारी बस आम्हाला ॲक्च्युली आमचं फिक्स नव्हतं. डायरेक्ट घरी जायचं आहे की बस तर एखादा स्पॉट करायचा, कारण उद्या आम्हाला सुट्टीच होती. आज म्हणजे आज तर काय करायचे फिक्स नव्हतं आमचं. सो मग मी काय केलं, आम्ही संध्याकाळी 6 वाजले नाशिकला होतो आम्ही. सो आम्ही म्हटलं आता उद्या इथं स्टे करूया, त्र्यंबकेश्वर करूया आणि त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून आपण मग घरी जाऊया. निवांत 7:30 वाजले. सो आता आम्ही निघणार आहोत. सो आम्हाला तिथून आता त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे. पुढचं पण फिक्स नाही, पण मोस्टली तिथून आम्ही घरीच जाणार आहोत. बघू कसं काय. सो मित्रांनो, आपण आता त्र्यंबकेश्वरची राईडचा सुरुवात केलेली आहे. जास्त नाही, 13 किलोमीटरच आहे, 12 किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर. इकडं द्राक्षाच्या बागा थोड्या थोड्या दिसायला लागल्या. तर मित्रांनो, आपण आता पोहोचूच त्र्यंबकेश्वरला. एक 5 मिनिटात पोहोचू. नाश्ता करायला लागतं. सो अरे हे बघा आला, गेटच आला. आय थिंक याच्या पुढे बाईक नाही नेऊ शकत, बाईक इकडेच ठेवावी लागणार. जा तो रहा है, क्या पता. आणि हा बघू शकता तुम्ही त्र्यंबकेश्वरचा गेट. इथं
बरेच लोक व्हिजिट करायला आले. अभी गाड़ी उठा के लेके जाते गाड़ी पार्किंग हमारा अंदर सही आपको नहीं देखते नहीं देखते रहो. रोड पे लगा है और दिया तो फाइन गिरता है. ठीक है ये सेफ्टी रहेगा. ठीक है देखते हैं हम. गाड़ी करने से सर गाडी इथं लगा द्या का? गाडी इथं लावली चालेल का इकडं? सो आपण आता आलोय त्र्यंबकेश्वरला आणि इकडून लाईन आहे. हे बघू शकता इकडं अशी लाईन आहे इथं. हे बघू शकता तुम्ही. आतले दर्शनासाठी ते नसतं अशी लाईन आहे. हा इथून गर्दी आता चालू झालेली आहे आणि आम्ही आता बसतो इथं. इथून आम्हाला दर्शन आता कम से कम किती मंदिरात आतमध्ये फोटो नाही काढू शकत आपण पण इथं काढू शकतो. आणि इथं लाईन लागलेली आहे आणि आम्ही आता बसलो इथं. आम्ही बसलो इथं आणि इथं पुन्हा लाईन चालू झाली आणि इथं चालू आहे. पुन्हा लाईन चालू झाली आता आणि आता पुन्हा आम्हाला पुन्हा जायचं आहे. आता लाईन चालू झाली. मध्ये मध्ये थांबते मध्ये मध्ये चालू होते लाईन. तर मित्रांनो आपण दर्शन घेतलं त्र्यंबकेश्वर आणि हे मंदिर. इकडूनच आम्ही आलो बघा. इकडून ही लाईन होती हे बघा. इथून लाईन लावलेली आहे. इथूनच लाईन लावून आम्ही इकडे आलो आणि मंदिरचा बाहेरचा परिसर. सो आपण आता दर्शन घेतलंय आणि आता निघायचं घरी जायला डायरेक्ट. ध्यान मंडप आहे. सो चला दर्शन घेऊन घेतलेलं आहे आणि आता आपल्याला निघायचंय रिटर्न. काय माहित कुठची नदी आहे पण पूर्ण सुकलेली आहे. आणि इथं कशाचं मंदिर आहे? गायत्री देवी मंदिर. इकडं गायत्री देवी मंदिर आहे आणि इथून एक्झिट आहे. हे बघा हे बघू शकता बरं मंदिराचा कळस. सो आमचं दर्शन झालं बाबा. बराच 2 तास लागले लाईनला. 2 तास लाईन लागल्यावर आता आम्ही इकडं आता इथून एक्झिटला आम्हाला ते गाडीच्या इथं जायचंय. पहिलं शूज हेल्मेट घ्यायचंय गाडीच्या इथं जायचंय त्याच्यानंतर पुढचं बघायचं. प्रसाद घेतो इथे. सागर प्रसाद घेतो 80 रुपयाला. हे असला घेतला पाकेट. आणि भाई आता जायचंय आम्हाला कारण किती वाजले माहिती आहे? 11:30 वाजले. कधी सकाळी 7-8 वाजता चालू केलेलं 11:30 वाजले. विचार करा. हा सोमवार आहे ना त्याच्यामुळे आता एवढी हे नसते कदाचित. कुछ भी नहीं. 2 दान धर्म नहीं रे ऐसा ये करने का नहीं. त्र्यंबकेश्वर मंदिर ये देखो. ये महाद्वार उत्तर महाद्वार. ये एंट्री है. रथ है और वो मंदिर का ये है. फिर हम लोग दूध वगैरे पहिले घेऊया. इथून आम्ही लाईन सुरू केलेली सकाळी. आणि आता हे बघू शकता इकडं काय आहे आतकडं फिरत राहतले आहे इथं माहित नाही.
आणि आपल्याला आता आपलं 812. तर आपल्याला आता शूज आणि ते सर्व घ्यायचे. 812 है ना. 2 हेलमेट भी रहेगा दादा. वो ऊपर हेलमेट भी रहेगा. आम्ही आता मिसळ खायला आलोय. ते बाहेर आहे. इथे नाश्ता करायचा. मिसळ खायला आपण जाणार आहोत रिटर्न. मिसळ आणि पाव आता आम्ही खातोय. सो मित्रांनो डोंबिवलीला पोहोचलो आणि आता हा सागर चालला त्याला कांदिवलीला जायचंय. सो कांदिवलीला इथून ठाणे करून असा पुढे जाणार आहे तो. ठाणे करून मग फाउंटन हॉटेल, फाउंटन वरून मग फिरून आणि मी आता इकडून इकडे डोंबिवलीला चाललो. सो बसूया आणि आता जाऊया मस्त. पाणी प्यायचंय मला. पाणी नाहीये पहिलं माझ्या पोटात. सो अपने को भी जाना है इधर. तर आपले फायनली गुजरात व सुरत वरून सापुतारा, सापुताऱ्यावरून मग नाशिक त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वरवरून आता डोंबिवली पुन्हा. फायनली ट्रिप कंप्लीट झाली. मस्त गेले ट्रिप. अचानक प्लॅन झाला. सापुतारा डिसेंबर मध्ये फिरायला मस्त जाईल. आज त्र्यंबकेश्वरला थोडा वेळ लागला. 2-2.5 तास लागले लाईन मध्येच. त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला.